भारतीय जनता पक्षाचे आमचे प्रदेश अध्यक्ष यांच्यावर बाहेरून आलेल्या लोकांना तुम्ही पदं देता। भारतीय जनता पक्षामध्ये बाहेरचे आमदार खासदार निघून गेले, तो मूळ 110 खासदार होते अशी मुक्ताफळं संजय राजाराम राऊत आज सकाळी देत होता। मला एक प्रश्न संजय राजाराम राऊतला ह्या निमित्ताने विचारायचा आहे की तू कुठल्या तोंडाने आमच्या प्रदेश अध्यक्ष बावनकुळे साहेबांवर टीका करायची हिंमत करतो? तुझा मालक जेव्हा मुख्यमंत्री होता तेव्हा त्याच्या मंत्रिमंडळामध्ये जेवढे पण शिवसेनेचे कोट्यातले मंत्री होते तेव्हाची शिवसेना, त्याच्यामधले मूळ कडवट शिवसैनिक नेमकं किती होते? किती लोकांना तुझ्या मालकाने तेव्हा मंत्रिपद दिली जे कडवट होते? तेव्हा तुला बाहेरचे सगळे काँग्रेस राष्ट्रवादीचे तेव्हा सगळे चालायचे, मांडीला मांडी लावून तुझ्या मालकावर बसायचे। खासदारकी राज्यसभाची खासदारकी देण्याची वेळ आली तेव्हा तुम्हाला प्रियंका चतुर्वेदी आठवली, सिद्धिविनायकच्या महामंडळ देण्याचे ठरवलं तेव्हा तुम्हाला आदेश बांदेकर आठवला, तुम्हाला अन्य शिर्डी संस्थेमध्ये कोणाला पाठवायचं असेल तर तुम्हाला बाहेरचेच लोक तुम्हाला आठवले। म्हणजे स्वतःचं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं बघायचं वाकून। ह्याचं उत्तम उदाहरण म्हणजे उद्धव ठाकरे आणि त्याचा उभाटा पक्ष आहे। म्हणून तू कुठल्या तोंडाने नेमकं आमच्यावर बाहेरच्या लोकांना तुम्ही हे पद देता ती पद देता? आता तुझ्या मालकाला आणि तुझ्या महाविकास आघाडीला स्वतःच्या आमदारांना सन्मान द्यायला जमत नाही, स्वतःचे आमदार सांभाळू शकत नाही। तुमच्या महाविकास आघाडीतले जे प्रमुख लोक आहेत त्यांना सरळ स्पष्ट कळलेलं आहे की उद्धव ठाकरेंचं दुकान आता बंद झालेलं आहे, त्या दुकानात मालक उरलेला नाही। मग तू कुठल्या तोंडाने त्या लोकांना थांबवण्याचा प्रयत्न करतोय? हे जे लोक आज भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करतायत ती काही लहान मुलं आहेत, त्यांना आपल्या भविष्याची चिंता नाही। आज देशामध्ये एक सरळ स्पष्ट झालेला आहे की ह्या देशामध्ये फक्त आदरणीय पंतप्रधान मोदीजींचीच गॅरंटी चालते आणि हा विश्वास बसल्यामुळेच आज तुमच्या महाविकास आघाडीतले किंवा इंडिया अलायन्स मधले असंख्य मोठ्यातले मोठे नेते आज भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करतायत। म्हणून ज्यांनी स्वतः मुख्यमंत्री असताना उभाटामध्ये सगळ्यात बाहेरच्या लोकांना पदं दिलेली तेव्हा तुम्हाला डाके साहेब आठवले नाही, तेव्हा तुम्हाला चंदू मास्टरची मुलं आठवली नाही, तेव्हा तुम्हाला मूळ शिवसैनिकातल्या कोणच आठवलं नाही, तेव्हा तुम्हाला उर्मिला माटोणकर आठवल्या, तेव्हा तुम्हाला चतुर्वेदी ताई आठवल्या, तेव्हा तुम्हाला आदेश बांदेकर आठवले, तेव्हा तुम्हाला सगळे बाहेरचे लोक मांडीवर घेऊन तुम्ही नाचत होतात। मग आता कुठल्या तोंडाने आमच्यावर टीका करण्याची हिंमत करताय? आणि मोठा सकाळी बोलत असताना प्रकाश आंबेडकरजी ह्यांना आम्ही मान सन्मानाने त्यांनी आमच्याबरोबर राहावं, मान सन्मान। माझ्याकडे ही जी खात्रीलायक माहिती आहे की प्रकाश आंबेडकरजींनी मातोश्रीवर फोन लावला उद्धव ठाकरेंशी बोलण्यासाठी, तेव्हा दोनदा त्यांचा फोनच उद्धव ठाकरेंनी घेतलेला नाही। म्हणजे उद्धव ठाकरेंची जी जुनी सवय आहे लोकांचा अपमान करण्याचा, तोच अपमान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घरच्या व्यक्तीचा या उद्धव ठाकरेंनी केलेला असं आमच्याकडे माहिती आहे। एका बाजूला मातोश्रीवर फोन करून फोन घ्यायचे नाही आणि दुसऱ्या बाजूला त्यांचे जे प्रमुख पदाधिकारी आहेत त्यांना महाविकास आघाडीच्या बैठकीच्या बाहेर ठेवायचं, बसून ठेवायचं तासन तास
आणि मग मीडिया समोर आल्यानंतर बोलायचं की आम्ही प्रकाश आंबेडकरजी एवढे मोठे नेते आहेत, त्यांना आम्ही एवढा मान सन्मान देतो. मग तुझ्या मालकाला साधा त्यांचा पहिला फोन उचलायला सांग मातोश्रीवर केलेला. मग ह्या मोठ्या मोठ्या बाता महाविकास आघाडीचे तुम्ही करा. धन्यवाद. संजय राऊत असं म्हणतात की भाजपला देशातील लोकशाही नष्ट करायची आहे, स्वातंत्र्य नष्ट करायचं आहे. 2024 नंतर भाजप काँग्रेसमय झालेला असेल. जर आमच्या लोकांनी ठरवलं तर एका रात्रीत भाजप संपून जाईल. जसं